नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? अशी सुरुवात करताना सुद्धा मला आनंद होतोय, कारण तुम्हाला माहिती आहे आपलं जे नातं आहे ते क्रिकेटचं नातं आहे. मधली सुट्टी मस्तपैकी मी एन्जॉय केली आहे आणि आता मी चेन्नईला आलेलो आहे भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्याचं वार्तांकन तुमच्यासाठी करण्यासाठी. आणि जेव्हा प्रचंड मोठा क्रिकेट सीझन तुमच्यासमोर वासून उभा असतो, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 5 टेस्ट घरच्या मैदानावरती, 5 टेस्ट ऑस्ट्रेलियामध्ये, 5 टेस्ट इंग्लंडमध्ये आणि मध्ये कदाचित नाही बहुतेक शक्यता दाट आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलसुद्धा लॉर्ड्सला होणार आहे. या सगळ्याचा पाठलाग हा मी तुम्हाला वार्तांकन सादर करण्यासाठी करणार आहे आणि त्याच्यासाठी मी चेन्नईला आलेलो आहे. चेपॉक स्टेडियमच्या बाहेर उभं राहून मी हा ब्लॉग तुमच्यासाठी सादर करतो आहे. भारतीय संघाचा सराव चालू झालेला आहे. बांगलादेश संघाचा सराव नुकताच संपलेला आहे. बांगलादेश संघाकडनं चंदिरा हाथुरुसिंगे हे जे त्यांचे कोच आहेत त्यांनी वार्तालाप केलेला आहे आणि नंतर रोहित शर्मा आलेला होता. त्यामुळे तयारी कशी चालली आहे, विचार काय आहेत, हे सगळं मी तुम्हाला कळवणार आहे. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. पुण्यामध्ये रिमझिम पाऊस अगदी मी निघस्तोपर्यंत चालू होता. वातावरणात छानपैकी गारवा होता. तो गारवा चेन्नईला आल्यापासून साप पळून गेलेला आहे, कारण समुद्र किनारी चेन्नई आहे आणि ज्या चेपॉक स्टेडियमच्या बाहेर मी उभा आहे इथनं मरीना बीच तर अगदीच 2-4 किलोमीटर म्हणजे खूपच जवळ आहे आणि त्यामुळे इथे व्यवस्थित गरमी जाणवते आणि त्याचबरोबर घाम व्हायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. भारतीय संघाने 12 तारखेला चेन्नईला येण्याचं ठरवलेलं होतं. त्यामुळे सरावाला, एकत्रित गप्पा मारायला, स्ट्रॅटेजी ठरवायला सगळ्याला सुरुवात झालेली होती. बांगलादेश संघ 2 दिवसापूर्वी येऊन पोचलेला आहे. त्यांचाही जोरदार सराव चालू झालेला आहे. चंद्रिका हाथुरुसिंगे म्हणाले, हा पहिला बांगलादेशचा खरा संघ असा आहे की ज्यांच्यामध्ये मला एकरूपता दिसते, एक सर्वांगीण शक्ती असलेला हा संघ दिसतोय. म्हणजे काय तर त्यांच्याकडे आत्ताच्या घडीला बॅटिंग चांगली आहे आणि त्याचबरोबर स्पिन बॉलिंग बरोबर फास्ट बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये सुद्धा बऱ्यापैकी धार आलेली आहे. हे सांगत असताना अजून 2 गोष्टी हाथुरुसिंगे यांनी सांगितल्या ज्या मला महत्त्वाच्या वाटल्या. ते म्हणले, आमचे जे स्पिनर आहेत 2 महत्त्वाचे स्पिनर शाकिब आणि त्याचबरोबर मेहदी हसन मिराज, हे दोघंही उत्तम स्पिन बॉलर आहेत. त्याबरोबर ते उत्तम बॅट्समन आहेत. त्यांच्या नावावरती टेस्ट क्रिकेटमध्ये सेंचुरीसुद्धा नोंदवली गेलेली आहे आणि त्याचबरोबर आमचे 2 विकेटकीपर जे आहेत ते दोन्ही विकेटकीपर उत्तम बॅट्समन आहेत. ह्यामुळे आमच्या संघामध्ये एकरूपता आलेली दिसते, सर्वांगीण शक्ती आलेली दिसते असं त्यांचं म्हणणं आहे. हे म्हणत असताना हाथुरुसिंगे हे सांभाळून बोलत होते. त्यांनी हे पण सांगितलं, पाकिस्तानमध्ये आम्ही कसोटी जिंकलो, 1 नाही तर 2 जिंकलो, सिरीज जिंकलो, त्याचा आत्मविश्वास आमच्या पाठीशी आहे. परंतु भारताविरुद्ध भारतासमोर खेळणं हे किती अवघड आहे याची आम्हाला कल्पना आहे. ही गोष्ट सांगून हाथुरुसिंगे थांबले नाहीत आणि त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे आमच्या संघाने पाकिस्तानमध्ये अडचणीतनं मार्ग काढला, आमचा संघ मागं पडलेला होता, त्यावेळेला एकदा बॉलर्सनी बाहेर काढलं आम्हाला, एकदा बॅट्समननी बाहेर काढलं, ह्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास चांगला आहे. ही गोष्ट बोलायला ते विसरले नाहीत. या सगळ्याचा परिणाम असा दिसतोय की खरोखरच यावेळचा बांगलादेशचा संघ भारतीय संघाला टक्कर देण्याकरता त्यातल्या त्यात चांगली संधी घेऊन आलेला संघ वाटतोय. भारतीय संघाचा कप्तान मात्र रोहित शर्मा हा शांतपणे बोलत होता आणि बोलत असताना त्यांनी सांगितलं, भारताला भारतात येऊन हरवणं प्रत्येक खेळाडूचंच, प्रत्येक संघाचं स्वप्न असतं. भल्या संघांनी हे करण्याचा प्रयत्न केला, आत्तापर्यंत त्यांना जमलेलं नाही आहे. गेल्या काही वर्षामध्ये भारतीय संघाला भारतामध्ये येऊन पराभूत करणं, कसोटी मालिकेमध्ये पराभूत करणं हे भल्या संघांना जमलेलं नाही आहे आणि त्यातल्या त्यात बांगलादेश संघ तर खूपच पचकलेला आहे. त्याच्याबद्दल मी प्रिव्ह्यू म्हणजे उद्या परत बोलेनच. परंतु या बांगलादेश संघाकडनं मला थोडी अपेक्षा आहे की भारतीय संघाला टक्कर ते देतील. 5 दिवस नाही तरी 4 दिवस तरी कसोटी सामना ताणण्याच्या दृष्टीने ते मनापासून प्रयत्न करतील. रोहित शर्मानी जो महत्त्वाचा मुद्दा मांडला त्याच्यामध्ये तो म्हणला, मी प्रश्न विचारलेला होता की रोहित, तू एक चांगल्या कोचिंग स्टाफ बरोबर काम केलंस, पारस म्हामरे असेल, विक्रम राठोड असेल आणि अर्थातच
राहुल द्रविड असेल, यांच्याबरोबर तू सुंदर काम केलंस. आता तो कोचिंग स्टाफ नाही आहे, नवीन कोचिंग स्टाफ आहे. पण याच्याबरोबर फरक काय पडतो, तेव्हा तो म्हणाला की जेव्हा नवीन कोचिंग स्टाफ येतो तेव्हा नवीन कार्यपद्धती असतात, नवीन विचार असतात, नवीन योजना असतात, नवीन युक्त्या असतात, त्या शिकायला मजा येते. आणि रोहित शर्मा म्हणाला की गौतम गंभीर आणि अभिषेक नायर बरोबर तर मी खूपच खेळलेलो आहे, त्यांच्याबरोबर माझे उत्तम रिलेशन आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबर जुळून घेणं हे मला अवघड पडलेलं नाही आहे. मॉर्नी मॉर्कल विरुद्ध बरोबर मी काम केलेलं नाही आहे, त्याच्या विरुद्ध खेळलो आहे आणि तो बॉलर म्हणून मी बॅट्समन म्हणून आमची खडाजंगी चांगलीच झालेली आहे. रायन तेंडुलकरबद्दल तो जास्त बोलला नाही. तो म्हणला मी त्याला आत्तापर्यंत समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु हा भारताचा कोचिंग स्टाफ तरबेज आहे, जुळवून घ्यायला तयार आहे. भारतीय संघातले खेळाडूसुद्धा नवीन कार्यपद्धतीला जुळवून घ्यायला तयार आहेत. ही ग्वाही रोहित शर्मानी दिलेली आहे. हे म्हणत असताना रोहित शर्मा म्हणाला, आम्ही कधीच समोरच्या टीमचा जास्त विचार करत बसत नाही. प्रत्येक टीमची बलस्थानं काय आहेत आपल्याला माहिती असतं. त्या संघामध्ये कधीकधी 1-2 खेळाडू बदलत असतात, त्यांच्याविषयी चर्चा करायची, त्यांची खासियत काय आहे याचा अंदाज घ्यायचा आणि पुढं सरकायचं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या गोष्टीवरती जास्त लक्ष द्यायचं, आपण काय करू शकतो ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. इंग्लंड संघाचं त्यांनी उदाहरण दिलं की बॅसबॉलच्या नावाखाली त्यांनी आमच्यावरती वेगवेगळे युक्त्या करायचे प्रयत्न केले. एखाद दुसऱ्या कसोटीमध्ये ते यशस्वी झाले, परंतु मालिकेमध्ये मात्र ते यशस्वी झालेले नाही आहेत. हे म्हणत असताना रोहित शर्मा कुठलीही गोष्ट गृहीत धरायला तयार नाही. बांगलादेश संघाला सुद्धा गृहीत धरायला तो तयार नाही आहे. तो म्हणतोय की आम्हाला आता लांब लचक कसोटीचा सीझन आहे. एक लक्षात घ्यायला पाहिजे की भारतीय संघ जवळजवळ 6 महिन्यांनंतर कसोटी मालिका खेळणार आहे, परंतु या कसोटी मालिकेला सामोरं जात असताना आता मात्र T20 वन डेचं प्रमाण त्या मानाने कमी असणार आहे. कारण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 16 कसोटी सामने भारतीय संघाला सामोरे जायचे आहेत, वेगवेगळ्या देशामध्ये खेळायचे आहेत, वेगवेगळ्या अपोजिशन विरुद्ध खेळायचे आहेत. त्यामुळे ती कधी फास्ट बॉलिंग, कधी स्पिन बॉलिंग, कधी घरचं मैदान, कधी बाहेरचं मैदान, या सगळ्याला तोंड देऊन भारतीय संघाला पुढं सरकायचं आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार करता भारताचा हा जो पहिला कसोटी सामना आहे, हा एकंदर स्पीड यायला, लय सापडायला, मग ते खेळाडूंना असू देत, ते भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफला असू देत, दोघांनी मिळून एकत्रित काम करण्याला असू देत, या सगळ्या दृष्टीने या पहिल्या कसोटी सामन्याला महत्त्व आहे. विकेटबद्दल उद्या परत एकदा मी बोलीन. आज जे मी विकेटवरती नजर टाकली त्याच्यामध्ये चेपॉकचं विकेट स्पिन फ्रेंडली किंवा फास्ट बॉलर फ्रेंडली वाटत नाही आहे, स्पोर्टिंग विकेट आहे असं हाथुरा सिंगेसुद्धा म्हणाले. या विकेटमध्ये शेवटच्या क्षणी बदल व्हायची शक्यतासुद्धा मला कमी वाटते. कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतीय संघाला खास करून सबकॉन्टिनेंटमधल्या संघांविरुद्ध खेळत असताना टर्निंग ट्रॅक ठेवून जास्त वेळ चालणार नाही आहे, कारण त्यांच्याकडे सुद्धा दर्जेदार स्पिन बॉलर्स आहेत, ह्याचा विचार करून खेळायला लागणार आहे. हे म्हणत असताना भारतीय संघाचं पारडं खूपच जड आहे. मायदेशात खेळत असताना त्यांना टक्कर देणं भल्या भल्या संघांना जमलेलं नाही आहे. त्यामुळे बांगलादेशचा संघ या सगळ्याचा कसा काय उपयोग करतं, काय पद्धतीने या सामन्याला सामोरं जातं, खास करून पहिल्या इनिंगमध्ये किती काळ बॅटिंग करतं, या सगळ्याकडे माझी नजर राहणार आहे. एक्साइटमेंट जाणवते. भले तो बांगलादेश विरुद्धचा सामना असू देत, बांगलादेशच्या संघाबद्दल मला जास्त प्रेम नाही आहे, कारण दरवेळेला ते असे का अगदी छाती काढून येतात, खेळ मात्र खराब करतात. यावेळेला थोडीशी वेगळी अपेक्षा मी करतोय. होपफुली चेन्नईच्या सामन्यामध्ये ते चांगल्या पद्धतीने खेळतील, भारतीय संघाला 1000 प्रश्न विचारतील. कारण क्रिकेटच्या द्वंद्वामध्ये बॅट आणि बॉलमध्ये जे द्वंद्व घडतं ते बॅट्समन बॉलरला प्रश्न विचारतो, बॉलर बॅट्समनला प्रश्न विचारतो आणि त्याच्यातनं जे नाट्य घडतं ते बघायला तर तुमचा प्रतिनिधी म्हणून मी मैदानावरती येत असतो. त्याच उत्साहाने, त्याच अपेक्षेने मी चेन्नईला आलेलो आहे. होपफुली पहिला कसोटी सामना मस्त होईल. तुमच्या काय अपेक्षा आहेत भारतीय संघाकडनं, तुमच्या अपेक्षा काय आहेत? कारण भारतीय संघाची शेवटचे 11 जण कोण खेळतील ह्याच्याबद्दल मी प्रिव्ह्यूमध्ये बोलीन. तुमच्या मते काय संघ असला पाहिजे, काय बदल भारतीय संघाने केले पाहिजेत, बांगलादेश संघाकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत, मला सगळं कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी अगोदर प्रॉमिस केल्याप्रमाणे आता दणादण नेहमीप्रमाणे लेले स्टाईलमध्ये भटकंती खादाडी क्रिकेट
हे दणादण येत राहणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रतिसादाची मी अपेक्षा करतोय. बाय बाय.